अक्कलकुवा अक्राणी विधानसभेचे आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी आजपर्यंत खोटं बोलून निवडणूक जिंकली असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषद सदस्य आमदार आमशा पाडवी यांनी केला आहे। सदर अंबाबारी येथे एका कार्यक्रमात आमदार के.सी. पाडवी यांनी सांगितले की अक्कलकुवा तालुक्यात साखर कारखाना उभारणार आहे। यावर आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले की देहली धरणग्रस्त 129 शेतकऱ्यांना पहिले न्याय द्या, नंतर साखर कारखाना उघडा। आमदार के.सी. पाडवी हे आदिवासी विकास मंत्री असताना धरणग्रस्त नागरिकांचा प्रश्न सोडवले नाही। खोटे बोलून आजपर्यंत निवडणूक जिंकली आहे। सदर येणाऱ्या निवडणुकीत जनता खोटे बोलणाऱ्यांना आपली जागा दाखवणार आहे। आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी सांगितलेले व्हिडिओ ये बाठान गिरने ने ओती जर खेती अपने हैं मान लागे सुबह कहीं ना गए तो हेरा मतदार होता गाँवले पाई मिली तब निश्चित पड़े अपने हैं गुजरातों गाँवले करो दे पाए अपने खेती करा आखिर ने हेरा आलो हो पाए किती ने चालू केलो काय केलो आणि आय खादर आके आपू या भागो में एक कारखानो साखर कारखाना आवाज दे ओतो पा ओती नंबर एनो कारखानो मेरा तुझे आखी ने तुमने है कोटा खेती करा पूरी हां जागो पूरी आमदार आमशा पाडवी यांनी दिली प्रतिक्रिया। दादासाहेब, कालच्या तारखेला अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथे अक्कलकुवा विधानसभाचे आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी साहेब यांनी अंबाबारी येथे एका कार्यक्रमात अक्कलकुवा तालुक्यात साखर कारखाना उभारणार आहे, याबाबत आपण काय सांगणार? बघा, मी तुम्हाला सांगतो, के.सी. पाडवी साहेब बिचारे मोलगी धडगावमध्ये आमचुरणची फॅक्टरी लावणार म्हणून 35 वर्षे निवडून आला आहे। त्या तो खोटा बोलून आता का मला पहिलं एक सांगा, के.सी. पाडवी साहेबांना तुम्ही प्रश्न विचारा का साहेब साखर कारखाना कुठे उभा करणार आहे। पहिले ते इथून सुरुवात असते, त्याला कम से कम 100 एकर तरी जमीन लागते। पहिले तर माझ्या अंबाबारी गावाचे जे शेतकरी आहे, जे बुडी क्षेत्रामध्ये गेले, ते 129 शेतकरी आहे। त्यांचा प्रश्न आतापर्यंत लागला नाही, कारण तो आदिवासी विकास मंत्री असताना त्यांना बोली केली होती का मी तुम्हाला जमीनचे बदले जमीन देऊ। जमीन दिली नाही, आता लाडू देऊन आला। जमीन तर दिली नाही, ते 129 शेतकरी होता, ते आदिवासी विकासमधून ते मंजूर करून द्यायचे होतं त्याने एवढी वर्षात त्यांना दिलं नाही। जाऊन तिथे खोटा बोलून आला काही धरण झाल्यानंतर आम्ही इथे साखर कारखाना उभा करू। साखर कारखान्याची जागा तो शोधून देईल, ते तुम्ही विचारून घ्या, पण तुमची माहितीसाठी सांगतो। या 1974 मध्ये देहली धरण सुरुवात झाली। 1974 पासून 1974 पासून जर विषय केला तर हिना गावी 2च वेळा खासदार झाली आहे। आजपर्यंत काँग्रेसचाच आमदार आणि काँग्रेसचाच खासदार आहे। 95 मध्ये नरेंद्र दादा होता, 89 मध्ये आपले दिलवर सिंग दादा होते, पण त्याच्यानंतर जर आपण विषय केला एकूण या 75 वर्षामध्ये जर एकूण विषय केला तर फक्त काँग्रेसवाले आमदार झाले, काँग्रेसचे खासदार झाले। आमच्या गावाचा जो धरण होता 3,79,00,000 त्याच्यावर 246 कोटी खर्च झाला, अजून आम्हाला एक थेंब पाणी नाही। मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 1974 पासून आमची जमीन मोजली गेली, आमच्या शेतकरींना त्या जमीन कामापासून वंचित केला आणि एवढे वर्षे तारात दिला असेल तर हे काँग्रेसवाल्याने दिले। त्याच्यामध्ये या के.सी. पाडवीला सुद्धा पाप पडणार आहे। 15 वर्षे लोकप्रतिनिधी आमच्याकडे राहिला, 15 वर्षे 1-2 नाही, आपण 5 वर्षामध्ये विचारता 15 वर्षामध्ये त्याने एकही रुपया या धरणावर दिला नाही। तो दिला असेल तर खुलासा करायला पाहिजे। मी तुम्हाला सांगतो, त्या रस्त्यासाठी 8 तास मी इथे रस्ता रोको केला होता त्या धरणासाठी। याच्यामध्ये शिवतारे साहेब होते जलसंपदा मंत्री, त्यालासुद्धा आम्ही निवेदन दिलं, त्याच्याबरोबर मीटिंगसुद्धा झाली। शेतकऱ्यांचे प्रश्न आपण त्यांना पैसे मागून देऊ हे मीटिंगसुद्धा झाली, पण इथला जो स्थानिक आमदार आहे के.सी. पाडवी याने चावटपणा केला आणि 1-2 काँग्रेसचे असेल त्यांची दिशाभूल केली आणि त्या लोकांचं काम आतापर्यंत होऊ दिलं नाही। आणि काल जाऊन सांगतो मी कारखाना तुम्हाला करणार। मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, या त्या धरणाला
52 वर्षे झाले, 52 1-2 नाही 52 वर्षामध्ये नरेंद्रदादाचे जे कालावधी गेली, दिलवर सिंग दादाची कालावधी गेली, तर आजपर्यंत काँग्रेसचे आमदार आहे. तो पद्माकर वळवी असेल, केसी पाडवी 15 वर्षे राहिले, त्याच्या अगोदर कोण होता ते सगळे यानेच केला. आणि 1 रुपयाचा फायदा माझ्या शेतकरींना झाला नाही. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना आम्ही विनंती केली आणि हे पैसे मंजूर करण्यासाठी 3 वेळा लक्षवेधी झाली आहे माझी, 3 वेळा. एक वेळात मी बोललो असताना माझी वय साहेब मी लहान होतो आणि तेव्हा हे धरण मंजूर झाला होता, माझी वय आता 54 झाली आहे. तर तेव्हा मजाक केला होता देवेंद्र फडणवीस साहेबने, आमदार साहेब तुमच्या 60 वर्षे होईल तेव्हा आम्ही मान्यता देऊ, असं करून मजाकसुद्धा झाली होती. पण ते इथे शिरपूरला आले, ते जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे, शिरपूरला लोकसभाच्या मतदानसाठी आले होते. त्या दिवशी सांगितले सर ते मान्यता तुम्ही ताबडतोब द्या. तर त्याने मला तेव्हा सांगितलं होतं की आम्ही त्याला ताबडतोब मान्यता देऊ. आणि म्हणून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शेवटी त्याच्याकडे खाता आहे, त्याने मला जेवढं 470 कोटीची मागणी होती, कमी नाही होती, 470 कोटीची मागणी होती, त्याच्यामध्ये रस्ते वगळले. त्या 470 कोटीमधून रस्ते वगळले आणि त्याच्यामध्ये धरणाला जेवढे पैसे लागणार आहे, लोखंडची पाईपलाईन करणार आहे, शेतकरीच्या शेताची नुकसान होणार नाही, आणि ते पाईपद्वारे मंजूर करून सगळे आज जेवढे पैसे लागणार आहे जे आजपर्यंत कॅनल पूर्ण करण्यासाठी, म्हणून 422 कोटी 84 लक्ष या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबने आम्हाला मंजुरी करून दिली. ते मोठी गौरवाची गोष्ट आहे. जो आमदार तिथे गेला आणि मी अमुक देणार, त्या आमदाराला विचारा की बाबा 15 वर्षात 15 इंच जमीन या बिचारा आंबाबारीवाल्यांना दिलं नाही, कशाला खोटा बोलून आला. त्या पहिले ते 129 लोकांचे प्रश्न सोडवून दे, आणि तुला नाही होत असेल तर आमच्या पाडवी बसला आहे, मी ते प्रश्न सोडवून देईल. केसी पाडवीसारखा मी खोटा बोलणार नाही. त्याचं उदाहरण देतो. मी जांबा पाणीला उद्घाटनला गेलो होतो, मग एक फटफटीवाला आला म्हणे काय दादा लोकसभाच्या अगोदर इथे तुम्ही बोर्ड ठोकून गेले, उद्घाटन करून गेले. मी सांगितलं कोण आला होता, केसी पाडवी. तर ते लोकसभामध्ये त्याने नारळ ठोकला, तो रस्ता कोणी खाऊन गेलं ते माहिती नाही, पण मी त्या जांबा पाणीमध्ये 1 करोडच्या त्याच जागावर उद्घाटन करून आलो, कामसुद्धा चालू केला. हा खोटा बोलणारा माणूस खोटा बोलून नये, लोकांना दारू पाजून मटण देऊन खोटे लोकांच्या आमच्या आदिवासी समाजचे दिशाभूल करून आजपर्यंत निवडून आला. मी तुम्हाला याच्या माहितीसाठी सांगतो, जालाला डॅम कुठे आहे, आणि दाबवालांना सांगतो जालाला डॅम बांधला तर तुम्ही सर्व बुडून जाणार. हा लोकांच्या दिशाभूल करून बिचारा निवडून येतो, आणि इथे आम्हाला आता लाडू देऊन केव्हाच्या मलकीमध्ये सांगतो आमचं रूम बनून जाईल, टिळंबीच्या कारखाना येऊन जाईल. बिचारा पहाडचे लोकांना आदिवासी समाजाला दिशाभूल करून मतदान देतो, दारू देऊन दिला, मटण देऊन दिला, तो निवडून येतो. आता आमच्या खाली येऊन सांगतो तुम्हाला फॅक्टरी. पहिले माझे चॅलेंज आहे केसी पाडवीला, मला त्या धरणामध्ये ते क्षेत्रे गेले आहे त्याच्यात पाणीत आम्ही देणार आहे, पण तू फॅक्टरी देणार आहे मला ते जागा दे. पहिले ते आंबाबारीवाल्यांचे प्रश्न सोडव. 129 लोक आजपर्यंत. शुभम भन्साली, अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट.